कर लेंगे हम। हो सूरज पर हम करे सवारी, पार गगन कर लेंगे हम। चंदा पर झंडा लहरा कर तारों को छू लेंगे हम। बालक भारत माँ के हम, बालक भारत माँ के हम, बालक भारत माँ के हम। भारत माता की सूरज पर हम करे सवारी, पार गगन कर लेंगे हम। चंदा पर झंडा लहरा कर तारों को छू लेंगे हम। छल छल करती बहे धवल सी झरनों से ये जलधारा। पवन धनी निसा केसरिया जामा है पहने, सुबह गगन सूरज तारा। पवन धनी निसा ओ रंग बिरंगी इस दुनिया के अनूठे राज दुलारे हम। हो रंग बिरंगी इस दुनिया के अनूठे राज दुलारे हम। चंदा पर झंडा लहरा कर तारों को छू लेंगे हम। बालक भारत माँ के हम, बालक भारत माँ के हम, बालक भारत माँ के हम। भारत माता की जहाँ कहीं भी दिया ना जले, दूर करेंगे अंधियारा। वसुंधरा के हर कोने में हमसे ही हो जियारा। जहाँ कहीं भी दिया ना जले, दूर करेंगे अंधियारा। वसुंधरा के हर कोने में हमसे ही हो जियारा। प्यार भरा एक लेकर थैला, पथ पर चलते राही हम। हो प्यार भरा एक लेकर थैला, पथ पर चलते राही हम। आपण अशा सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये आयोजित केलेलं होतं, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, हसा खेळा आणि शिस्त पाळा। वनभोजन याचा अर्थ आपण कुठेतरी जे रोजचं काहीतरी आपलं रडगाणं असतं, शाळेमध्ये रोज तासिका, घरी गेल्यावर अभ्यास, आणि कुठेतरी आपण असं भरकटत असतो किंवा कंटाळवाणे वाटत असतो, आणि मग या वनभोजनाचं नियोजन केलं जातं। त्या ठिकाणी काहीतरी आपल्याला माहिती मिळाली पाहिजे आणि सर्वजण एकत्र येऊन ह्या सुंदर अशा वनामध्ये येऊन एक सहभोजन केलं पाहिजे। याच्यासाठी खास आपण हे वनभोजन आयोजित करत असतो। त्यानंतर तुम्ही ह्या भावी पिढीचे नागरिक आहात आणि ह्या निसर्गामध्ये किंवा विज्ञान असेल, भूगोल असेल, याच्यामध्ये वेगवेगळे काय प्रकार असतात किंवा कोणत्या घडामोडी असतात, आणि त्यासाठी आपण हे वनभोजन आयोजित करत असतो। परीक्षण हे कशा पद्धतीत असतं, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश तसंच आपण पाणी परीक्षण करतो, जेणेकरून आपल्याला पाण्यामध्ये जे काही क्षारता आहे त्याचं प्रमाण समजतं। तर क्षारता जी आहे ती आपण TDS मध्ये मोजतो। तसंच जे काही क्षारता आहे वेगवेगळ्या
ही वेगवेगळ्या घटकांमुळे येत असेल. जसं तुम्ही ऐकलं असेल कार्बोनेट्स असतात पाण्यामध्ये, तसेच काही कार्बोनेट्स असतात, बायकार्बोनेट्स असतात. तर ते आपण चेक करतो. त्याच्यानुसार आपण शेतकऱ्याला काही सजेशन देऊ शकतो की तुम्ही पाणी खाऊन टाकतो ना आपण. शेणापासून आपण बायोगॅस बनवतो, शेणापासून आपण अगरबत्ती बनवतो, शेणापासून आपण कलर बनवतो. दुसरा प्रकार आपला कलरचा आहे. शेणापासून आपण गांडूळ खत, गांडूळ सगळ्यांना माहिती ना, त्याच्यामध्ये गांडूळ आहे पुराणो, गांडूळ माहिती आहे ना. तर गांडूळ खत त्याचं आपण जे शेतामध्ये टाकलं जातं, तर गांडूळ खताचा सुद्धा आपला प्रोजेक्ट आहे. तर असे नुसतं शेण म्हटलं म्हणजे आता शेण म्हणून आपण वास घेतला, आपण नको अर्थ वास पण नको, पण शेणाचा उपयोग एवढा आहे की त्याच्यापासून या पूर्ण परिसरामध्ये 4 प्रोजेक्ट आपण चालवतो. ठीक आहे, त्याच्यामुळे शेण जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तर आपण आता पुन्हा आपण आपल्या बायोगॅसवर येऊ. बायोगॅसमध्ये आपण या ठिकाणी जो गॅस आहे आपला स्वयंपाकासाठी तयार होणारा गॅस आपण या ठिकाणी तयार करतो. तर त्याच्यासाठी प्रोसेसची जी आपली सकाळी आपण या ठिकाणी सकाळी ताजा वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला, शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये